Hello students, today's lecture we will discuss about environmental studies. In this paper, next topic is environmental ethics. Okay, environmental movements आपण बघितलं, त्यानंतर environmental ethics. आता environmental ethics काय आहे? Environmental ethics is the part of Environmental ethics is the part of environmental philosophy which consider extending the traditional boundaries of ethics from solely including humans to including the non-human world. ओके, मग याच्यामध्ये जे ह्युमन बिईंग्स असतील किंवा जे ॲनिमल आहेत किंवा ज्या नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत यांच्यावरती सगळ्यांवरती काय त्याचे इथिक्स जे आहे किंवा त्याचे रूल रेग्युलेशन्स जे आहेत ते काय केले जातील, ॲप्लाय केले जातात किंवा त्याच्या थ्रू ते काय केलं जातं, कन्झर्व केले जातात. ओके, दिस इज अ एन्व्हायरमेंटल इथिक्स. मग त्याच्या थ्रू त्यांचं प्रोटेक्शन केलं जातं, त्यांचं कॉन्झर्वेशन केलं जातं, त्यांची डेव्हलपमेंट केली जाते, त्यांचं प्रोटेक्शन आणि अजून त्यांची डेव्हलपमेंट जी आहे त्यानंतर त्यांचे काही रूल्स असतील, इथिक्स असतील, ते इथिक्स काय केले जातात, फॉलो केले जातात आणि त्या प्लॅन्टला किंवा त्या ऑर्गॅनिझमला, मग तो लिव्हिंग असेल किंवा नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम असेल, त्याचा काय केलं जातं आहे, पूर्णपणे मेंटेनन्स केलं जातं. आणि त्याची फिलॉसॉफी म्हणजे त्याचं प्रोटेक्शनपासून, बॉर्न कंडिशन्सपासून तर काय करायचं आहे, फायनल कंडिशन्स जी आहे, डेथ कंडिशन आपण त्याला म्हणतो, मग त्या कंडिशन्सपर्यंत त्याच्यावरती काहीतरी रूल्स रेग्युलेशन ॲप्लाय केले जातात किंवा कम्युनिटी फॉर्मेशन करण्यासाठी त्याला काही रूल रेग्युलेशन ॲप्लाय करावे लागतात. ते रूल रेग्युलेशन फॉलो करून त्याचं लाईफ जे सर्व्हाइव्ह करण्याचं जे टॅक्ट आहे किंवा सर्व्हाइव्ह करण्यासाठी त्यांनी जी फॉर्मॅलिटी घेतलेली आहे, ती रेस्पॉन्सिबिलिटी जी आहे ती काय करणं, पूर्णपणे क्लिअर कट डिक्लेअर करणं, दिस इज अ एन्व्हायरमेंटल इथिक्स. ओके, मग ते रूल रेग्युलेशन जे त्याच्यावरती आपण काय केलेले आहेत, रूल त्याच्यावरती ॲप्लाय करून दिलेले आहेत, ते रूल्स फॉलो करणं, दिस इज कॉल्ड एज ए एन्व्हायरमेंटल इथिक्स. मग तो लिव्हिंग थिंग्स असेल किंवा नॉन लिव्हिंग थिंग्स असेल. देन रोल ऑफ इंडियन कल्चर अँड रिलिजन इन द एन्व्हायरमेंटल कन्झर्वेटिझम. ओके, मग काही रिलिजन्स आहेत किंवा त्याचं काही इंडियन जे कल्चर आहे त्याच्या कल्चर थ्रू किंवा रिलिजन्स थ्रू काय करणं, एन्व्हायरमेंटल कन्झर्वेटिझम काय आहे. द प्लांट स्पेसीज सेव्ह फ्रॉम सेंचुरीज बाय प्रिमिटिव्ह पीपल फॉर देअर यूज इन व्हरायटी रिच्युअल सेरेमनीज कल्ट्स टॅबूज अँड बिलीफ आर ब्रॉडली कॅटेगराइज्ड ॲज. ओके, मग आता काही जे आपले कल्चर्स आहेत किंवा काही ते आपले रिलिजन्स आहेत, ज्या रिलिजन्स थ्रू किंवा त्या कल्चर्स थ्रू काय करायचं, ते एक सपोज एखादी प्लांट असेल, मग त्या प्लांटचं काय करायचं आहे, ते प्लांट जे फेस्टिवल्स असतील त्या फेस्टिवल थ्रू त्या प्लांटचं काय करायचं, पूर्णपणे प्रोटेक्शन करायचं आहे. आणि ती प्लांट काय आहे, आपल्या डेली किंवा डोमेस्टिक यूज आहे किंवा तिच्या थ्रू आपण काय करत आहोत, आपले जे परंपरा असतील किंवा आपले जे काही ओल्ड मॅनकाइंड जे टाईप्स आहेत किंवा जे आपले आपण त्याला म्हणतो पिढ्याने पिढ्या जे काही आपले सोर्स आहेत, ओके, किंवा आपल्या ज्या रूढी परंपरा ज्या आहेत किंवा जे आपले सणवार आपण त्याला म्हणतो ते फॉलो करायचे. आता फॉर एक्झाम्पल वडसावित्री हा जो फेस्टिवल आहे त्याच्यामध्ये काय करतात, लेडीज जे आहेत ते काय करतात, तर वड हा जो प्लांट आहे, मग त्या प्लांटला काय करतात, पूर्णपणे त्या दिवशी त्याची पूर्णपणे पूजा केली जाते. ओके, दिस इज अ एन्व्हायरमेंटल इथिक्स किंवा ते एक कल्चरल रोल रिलिजन आहे. ओके, त्यानंतर काय आहे, नागपंचमीच्या वेळेस आपण काय करतो आहे, दिस इज अ लिव्हिंग थिंग आहे. ओके, तो नाग हा काय एक प्राणी आहे, मग त्याला काय करायचं आहे, नागपंचमीच्या दिवशी त्याचं पूर्णपणे प्रोटेक्शन करून त्याला खाऊ पिऊ घालण्यासकट त्याची पूजा करून मग त्याचं काय करायचं, प्रोटेक्शन करून त्याचे जे रूल रेग्युलेशन असतील ते फॉलो केले जातात. ओके, दिस इज अ रोल ऑफ इंडियन कल्चर अँड रिलिजन ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेटिझम. म्हणजे ते काय आहे, एक इंडियन आपलं काय आहे ते कल्चर आहे आणि ते रिलिजन आहे. मग जे हिंदूज आहेत, हिंदुझम काय करतात, त्याचं ते प्रोटेक्शन करतात आणि त्या दिवशी त्याचं काय करतात, पूजा केली जाते. ओके, दिस इज अ रोल कल्चर. देन मग त्यामध्ये फर्स्ट असं म्हटलं, कन्झर्विंग प्लॅन्ट थ्रू सोशल अँड रिलिजियस सॅक्रड सेरेमनीज कल्ट्स अँड बिलीफ. ओके, मग काही आपले रिलिजन्स थ्रू काय करतात, त्याचं फेस्टिवल्स थ्रू त्या प्लांट्स असतील, ॲनिमल्स असतील, त्याचं काय करणं, पूर्णपणे फेस्टिवल थ्रू त्याचं कॉन्झर्वेशन केलं जातं. देन कॉन्झर्विंग प्लांट्स थ्रू ॲस्ट्रॉलॉजिकल प्रॅक्टिसेस अँड अदर्स. मग त्याचे ॲस्ट्रॉलॉजिकल प्रॅक्टिसेस किंवा त्याच्या शास्त्रीय दृष्ट्या किंवा त्याचं शास्त्रीय जे महत्त्व आहे किंवा जे धार्मिक जे महत्त्व आहे ते काय केलं जातं, त्या दिवशी पूर्णपणे ते फॉलो केलं जातं. देन
एन्व्हायरमेंटल कम्युनिकेशन. मग एन्व्हायरमेंटल कम्युनिकेशन काय आहे? एन्व्हायरमेंटल कम्युनिकेशन refers to the study and practices how individual institutions, societies and cultures craft, distribute, receive, understand and use messages about the environment and human interactions with the environment. मग ह्युमन कम्युनिकेशन किंवा एन्व्हायरमेंटल कम्युनिकेशन काय? मग ह्युमनचा आणि एन्व्हायरमेंटचा काय रिलेशन आहे? मग कसं ते इंडिव्हिज्युअली कसं रिलेशन आहे, इन्स्टिट्यूशनल कसं रिलेशन आहे, सोसायटी कसं आहे, त्यानंतर कल्चर ऑफ क्राफ्ट काय आहे, डिस्ट्रीब्यूट कसं होतं आहे, रिसीव काय आहे, त्यानंतर अंडरस्टँड काय होतं आहे आणि मेसेजेस काय आहे किंवा मेसेज म्हणजे काय ते पुढच्या पिढीसाठी कसं आपण ते फॉरवर्ड करणार. ओके, जे मागचं आहे ते पुढं कसं फॉरवर्ड केलं जाईल, कॅरी फॉरवर्ड केलं जाईल किंवा त्याचे ह्युमन इंटरॅक्शन्स काय आहेत, एन्व्हायरमेंट आणि ह्युमन इंटरॅक्शन्स यांच्या दोन्हीमध्ये काय इंटर रिलेशनशिप आहे, ते कसे एकमेकांवरती ह्युमन बिईंग आणि एन्व्हायरमेंट कसा टोटल एकमेकांवरती डिपेंडंट आहे. ओके, दिस इज अ एन्व्हायरमेंटल कम्युनिकेशन. मग एन्व्हायरमेंटल कम्युनिकेशन जे आहे मग ते आपण एन्व्हायरमेंटल इथिक्सच्या थ्रू काय करतो आहे ते आपण सर्च आऊट करू शकतो किंवा ऑब्झर्व करू शकतो आहे. मग त्यामध्ये काय सांगितलं आहे, आता एन्व्हायरमेंटल जे इंटरॅक्शन्स आपण त्याला म्हणतो, आता ह्युमन बिईंग किंवा जे लिव्हिंग थिंग जे आहेत ते एन्व्हायरमेंटलवरती कशा डिपेंड आहेत. आता एन्व्हायरमेंटमध्ये जसं जसं चेंज होत जातं तसं तसं त्या लिव्हिंग थिंग्स आहेत त्यांच्यामध्ये काय करून घेतात, त्या ॲडॅप्टेशन्स करून घेतात. ओके, त्यानंतर जे नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत त्यांच्यावरती सुद्धा काय होतं, त्याचा इफेक्ट होतो. ओके, मग ते इफेक्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये काही चेंजेस होऊन येतात. मग ते चेंजेस झाल्यानंतर मग दिस इज अ एन्व्हायरमेंटल कम्युनिकेशन. म्हणजे एन्व्हायरमेंटची कंडिशन चेंज झाल्यानंतर तो ऑर्गॅनिझम जो आहे तो ऑर्गॅनिझम काय करतो, पूर्णपणे त्याचं ॲडॅप्टेशन कंडिशन जी आहे ती त्याची फॉलो करतो आहे, तो ती कंडिशन ॲप्लाय करतो आहे, स्वतःमध्ये ते ॲडॅप्ट करून घेतो. दिस इज अ एन्व्हायरमेंटल कम्युनिकेशन. म्हणजे एन्व्हायरमेंटशी तो काय आहे, रिलेटेड आहे, को रिलेटेड आहे. Then this include a wide range of possible interactions from interpersonal communication to virtual communities, participatory decision making and environmental media coverage. ओके, मग एन्व्हायरमेंटल मीडिया जो आहे तो काय करतो, याला कव्हर करतो आहे किंवा एन्व्हायरमेंटल जे प्रोटेक्शन किंवा एन्व्हायरमेंटल जे कंडिशन्स जे आहेत त्या काय करतात त्याच्यावरती ते अप्लाय करून घेतात आणि त्या ह्युमन बिईंगला किंवा त्या ऑर्गॅनिझमला स्वतःच्या कंडिशनमध्ये एन्व्हायरमेंटमध्ये त्याला एंट्री देऊन त्याला स्वतःचं सर्व्हाइव्ह करण्यासाठी त्या हेल्प करतात आणि त्यांची जी कंडिशन आहे एन्व्हायरमेंटल कंडिशन त्याला ती सपोर्ट करते. दिस इज अ एन्व्हायरमेंटल कम्युनिकेशन्स. ओके, जर आता फॉर एक्झाम्पल एखादा ऑर्गॅनिझम जो आहे त्याने एन्व्हायरमेंटल कंडिशन जर स्वतःमध्ये ते ॲडॅप्टेशन केलेलंच नाही तर तो एन्व्हायरमेंटल कंडिशन्समध्ये सर्व्हाइव्ह करू शकत नाही. ओके, आणि जरी त्याने ते अप्लाय केलं किंवा अडॅप्ट जर करून घेतलं आणि एन्व्हायरमेंटल कंडिशनने त्याला जर ॲक्सेप्ट केलेलं नसेल तर तसं ॲडॅप्टेशन करून उपयोग होत नाही आणि ते एन्व्हायरमेंटल कंडिशनचं जर सपोर्ट नसेल तर ते काय होणार नाही, त्याचं जे सर्व्हाइव्ह कंडिशन जे आहे ती सर्व्हाइव्ह कंडिशन एकदम वीक होऊन जाईल. ओके, दिस इज अ एन्व्हायरमेंटल कम्युनिकेशन. देन पब्लिक अवेअरनेस. आता पब्लिक अवेअरनेस म्हणजे काय, याच्यामध्ये ॲनालिसिस ऑफ 119 कंट्री सर्व्हेज. मग याच्यामध्ये 119 जे देश आहेत किंवा कंट्रीज जे आहेत त्या कंट्रीचं काय केलेलं आहे, सर्व्हे केलेलं आहे. एन्व्हायरमेंटल सेन्सिटिव्हिटी इन आवर कंट्री कॅन ओनली ग्रो थ्रू ए मेजर पब्लिक अवेअरनेस कंपॅनियन. दिस इज हॅज सेव्हरल टूल्स. ओके, मग याचे सेव्हरल टूल्स म्हणजे काही स्पेसिफिक असे टूल्स असतील, त्या टूल्सच्या हेल्पनं एन्व्हायरमेंटल अवेअरनेस किंवा पब्लिक अवेअरनेस याची सेन्सिटिव्हिटी जी आहे, सेन्सिटिव्हिटी म्हणजे काय, ते एकमेकांवरती कसे इंटरॅक्शन्स त्यांच्यामध्ये आहे, त्यांच्याशी काही इंटर रिलेशनशिप आहे, मग त्या इंटर रिलेशनशिप त्या कंट्रीमध्ये कसं आहे आणि तिथली जी पब्लिक जी आहे ते पब्लिक त्या एन्व्हायरमेंटल कंडिशन्सला कसं ॲडॅप्ट करून घेते. त्यानंतर एन्व्हायरमेंटल सेन्सिटिव्हिटी म्हणजे एन्व्हायरमेंटमध्ये जर काही चेंजेस झाले तर ते चेंजेस जी पब्लिक जी आहे त्या कंडिशनमधली, त्या सराउंडिंगमधली ती पब्लिक जी आहे तिला ती फॉलो करते का नाही करत. जर त्या पब्लिकने ते फॉलो केलं तर ती कंडिशन त्या पब्लिकवरती अप्लाय होते आणि त्यांचं सर्व्हाइव्ह करण्याचं जे मॅनेज आहे, सर्व्हाइव्ह करण्याची जी कंडिशन आहे ती तिथं काय होते, पूर्णपणे डेव्हलप होते. दिस इज अ पब्लिक अवेअरनेस. आणि एन्व्हायरमेंटमध्ये जर काही चेंज झाला ते पब्लिकने किंवा त्या तिथल्या सराउंडिंगच्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमने ते ॲडॉप्टच केलं नाही तर त्यांची सर्व्हाइव्ह करण्याची जी कॅपॅसिटी आहे ती कॅपॅसिटी किंवा सर्व्हाइव्ह करण्याची जी त्यांची सिस्टीम जी आहे ती पूर्णपणे काय होते, डिसमिस होते, डॅमेज होऊन जाते. देन द इलेक्ट्रॉनिक मीडिया, द प्रेस, स्कूल अँड कॉलेज, एज्युकेशन, अडल्ट एज्युकेशन are all essentially complementary to each other. Let us study some relevant
टूल्स फॉर पब्लिक अवेअरनेस. मग याच्यामध्ये काय केलं जातं, इलेक्ट्रॉनिक मीडिया जो आहे तो मीडिया त्याच्यामध्ये सर्व्हाइव्ह करतं किंवा तो मीडिया त्या एन्व्हायरमेंटल इथिक्स जे असतील त्यांचं काय करतं, ते रूल रेग्युलेशन फॉलो किंवा ते स्प्रेड आउट करण्याचं काम करतं आहे. त्यानंतर प्रेस जे आहे, प्रेसमधून सुद्धा त्याचे काय केलं जातं, स्प्रेड केलं जातं, पब्लिसिटी केली जाते. स्कूलमध्ये सुद्धा ते एज्युकेशन त्यांना प्रोव्हाइड केलं जातं आहे. कॉलेजेसमध्ये सुद्धा ते जे एन्व्हायरमेंटल स्टडीज किंवा एन्व्हायरमेंटल रूल रेग्युलेशन्स आहेत त्याचं काय केलं जातं, फॉलोअप करून त्यांचं सर्च आउट करून सर्व्हे करून ते त्यांच्या स्टडीमध्ये इन्क्लूड केलं जातं. त्यानंतर इसेन्शियली कॉम्प्लिमेंटरी. मग कॉम्प्लिमेंटरी इसेन्शियली म्हणजेच काय, जे व्हिलेजेस असतील किंवा अदर जे पार्ट असतील जिथं काय नाही पूर्णपणे प्रोटेक्शन करण्यासाठी ते स्वतः तिथं सर्व्हे करू शकत नाही, मग ते काय केलं जातं, एज्युकेशन्स थ्रू किंवा त्या कम्युनिटीज थ्रू काय केलं जातं, तिथपर्यंत ते प्रोव्हाइड केलं जातं, पब्लिक अवेअरनेस तिथं सर्व्हे केला जातो. द नेक्स्ट, युजिंग अॅन एन्व्हायरमेंट कॅलेंडर. मग एन्व्हायरमेंटल कॅलेंडरच्या हेल्पनं ते काय केलं जातं, इथपर्यंत त्या पब्लिकपर्यंत ते प्रोव्हाइड केलं जातं. मग त्यामध्ये फर्स्ट असं म्हटलं आहे, वर्ल्ड फॉरेस्ट्री डे काय आहे, त्यानंतर एन्व्हायरमेंटल डे काय आहे, अर्थ डे काय आहे, हे सगळे डेज जे आहेत मग हे डेज काय केलं, ते फिक्स केले जातात. मग त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, देर आर सेव्हरल डेज ऑफ स्पेशल एन्व्हायरमेंटल सिग्निफिकंट विच कॅन बी सेलिब्रेटेड इन द कम्युनिटी अँड कॅन बी यूज फॉर क्रिएटिंग एन्व्हायरमेंटल अवेअरनेस. मग जे डेज जे आहेत मग त्या डेजचे काय केलं ते, जी डेट जी असेल ते डेट फिक्स केली जाते आणि त्या डेटच्या दिवशी त्याचं काय करायचं, ते सेलिब्रेशन करायचं आहे आणि ते सेलिब्रेशन केल्यानंतर त्याचं फॉलोअप होतं. मग ते फॉलोअप झाल्यानंतर ते डिस्ट्रीब्यूट होतं, ते पूर्णपणे तिथल्या त्या सराउंडिंगमध्ये, तिथल्या त्या पब्लिक कंडिशन्समध्ये किंवा पब्लिक कम्युनिटीमध्ये ते पूर्णपणे डिस्ट्रीब्यूट होतं आणि ते काय करतात, ती जी आपण डेट फिक्स करून दिलेली असेल त्या डेटला ते काय करतात, त्याचं सेलिब्रेशन करतात. फॉर एक्झाम्पल 27 वर्ड किंवा 27 डे जे आहे, डेट जी आहे त्यामध्ये काय केलं आहे, वर्ल्ड फॉरेस्ट्री डे असं म्हटलेलं आहे. त्यानंतर अर्थ डे जो आहे तो तिथं फिक्स करून दिलेला आहे. ओके, मग ते त्याचं कॅलेंडर जे आहे मग पूर्णपणे ते वर्ल्ड वेस्टलँड डे असं पण त्यांनी सांगितलेलं आहे. ओके, मग जे एन्व्हायरमेंटल डेज किंवा अदर जे अर्थ डे किंवा अदर जे दुसरे डेज असतील, ओके मग त्या डेजचं काय करायचं, ते कॅलेंडर फिक्स करून ते पब्लिकपर्यंत काय करायचं, प्रोव्हाइड करायचं, पब्लिश करायचं. दिस इज अ एन्व्हायरमेंटल कॅलेंडर. मग ते एन्व्हायरमेंटल कॅलेंडर पब्लिकमध्ये स्प्रेड आउट करून त्याची ॲडव्हर्टाईज करून ते पूर्णपणे काय केलं जातं, फॉलोअप केलं जातं. द नेक्स्ट, युजिंग अॅन एन्व्हायरमेंटल कॅलेंडर. मग त्यामध्ये 5 जून गो ग्रीन. ओके, त्यानंतर जुलै 11 वर्ल्ड पॉप्युलेशन डे, त्यानंतर वर्ल्ड ओझोन डे सप्टेंबर 16. ओके, अशा प्रकारे ते डेजचं काय केलेलं आहे, फिक्सेशन केलेलं आहे आणि त्याच डेजच्या फिक्सेशनमध्ये त्याच डेचं किंवा त्याच कंडिशनचं काय करायचं आहे, सेलिब्रेशन करायचं आहे. दिस इज अ एन्व्हायरमेंटल इथिक्स अँड एन्व्हायरमेंटल कम्युनिकेशन. एन्व्हायरमेंटल इथिक्स, एन्व्हायरमेंटल कम्युनिकेशन आणि एन्व्हायरमेंटल त्याचे काही ते मोमेंट्स असतील, हे सगळं आपण या चॅप्टरमध्ये बघितलेलं आहे. मग त्या कॅलेंडर थ्रू एन्व्हायरमेंटमध्ये काय चेंज आहेत किंवा एन्व्हायरमेंटमध्ये काय चेंजेस केलेले आहेत हे सगळं त्याचं डिस्ट्रीब्यूट केलं जातं आणि त्याच्या थ्रू ते फॉलोअप केलं जातं, डेव्हलप केलं जातं, सेलिब्रेट केलं जातं. ओके, एन्व्हायरमेंटल इथिक्स चॅप्टर इज फिनिश. थँक्यू.